काय झाला? रडतस किती? कसो गेलो कामाचो पहिलो दिवस? शांत हो, शांत. सांग माका काय झाला? हा सांग. बसायचं, बस बस. घे डोळे पुस. घे. काय झाला सांग माका. अण्णा, नेमकं माझ्या नशिबात काय लिहिलंय काही कळतच नाही मला. आता कुठे असं वाटलं होतं की सगळं ठीक होईल. नोकरी लागली होती. मला वाटलं की आता मी माझ्या पायावर उभी राहू शकेन. नाही. काय झालं मग? पाटणकरांनी आत्महत्या का केली? त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? म्हणजे ते लाच खात होते का? का त्यांच्याकडे काळा पैसा होता? पुन्हा पुन्हा 30 प्रश्न मला विचारले की. अण्णा, मी जेव्हा तिथे गेले ना तेव्हा तिथे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी पुन्हा एकदा ती फाईल चाळली आणि मग मला सांगण्यात आलं की तुम्हाला ही नोकरी नाही मिळू शकत. मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला की माझा नवरा निरपराध आहे, त्यांनी काही केलेलं नाही. ते शेवटपर्यंत त्यांची नोकरी प्रामाणिकपणे करत होते. पण मला नोकरीवरनं काढून टाकलं अण्णा त्यांनी. हे बघा बघा, नोकरीवरनं नाकारल्याचं पत्र बघा बघा. शेवंता, जा झाला तर झाला. आता आपण तिथपर्यंत काय बोलणार ना. तू काळजी करू नकोस. नोकरी गेली तर गेली. मी असं आहे ना, मी काय कमी पडक देणार नाही. पण नकोय मला ते. नकोय मला तुमचा पैसा. मला माझा पैसा हवा होता. मला माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण करायचं होतं, तिला मोठं करायचं होतं. पण आता सगळं सगळं संपलंय. मी काय करू काय माझ्या परी? नको, तुम्ही काही करू नका. तुम्ही निघा इथून. निघा, मला थोड्या वेळासाठी एकटं राहू द्या. निघा तुम्ही इथून. बरं, काळजी घे. एवढं त्रास करून घेऊ नको. येतंय. पाटणकर बाईनू, मी ऐकलंय सगळा. रडू नका हो. हा, असा होता ना कधीतरी. आणि एकदा झाला म्हणान काय सारखा सारखा होणार आहे काय? हा, तुम्ही बघा, ह्याच्यापेक्षा ना मोठा काहीतरी तुमका मिळेल. हा, जयसर तुमका सगळे बाईसाहेब बाईसाहेब म्हणून बोलतील. आणि बघा, मी सांगते ना आता खरा होय. हा, आणि त्याच्यासाठी तुमका काय म्हणतं ते का? ऑल द बेस्ट. हा हा, तास ना. आता हसा बघू.
बाय माझे शोभा. काय गो रागवलंस काय माझ्यावर? हा असा वागशील तू आमच्या वांगडा? जाशील सोडून? कोण तुम्ही? काय करतात? अगो असलो कसलो राग. चल चल घराकडे चल आपल्या. चल गो बाय. अगो आये! आये! अगो मीच तुझी आऊस असेल मीच सासू. चल घराकडे चल बाय. चल घराकडे चल. चल आपल्या घराकडे. मी तर ओळख नाही तुमका. आये! आये! अगो अगे काय करतात ह्या? बाजूकराव माझी लेक ती. शिरा पडली तोंडात ती. माझी लेख हाती. हो बघा बघा पोरांका पळवता वाटता ही बाई. चल आपण रिक्षान जाऊ. शोभा माझा शोभा. शोभा गो शोभा. आबा अरे आबा काय झालं रे? काय सांगतलंय नशीब असे भोगत माझ्या. तू किती येईल अरे वच्छे त्याच्याच वाटेक डोळे लावून बसलोय रे. आता येत पडत 3 दिवस निघाल गेले. अजून घराकडे येईल आलाय. कामात पण कधी चोपतोला या सुनेन फसवल्या आणि आता ह्या असा निघाल गेला. घराचा समशान झाला रे नुसता. आणि मी नुसतो मुडद्यासारखं पडा नसतो रे. अरे आबा असं कित्याक बोलतस? काय झालेलं नाही वच्छी. अरे मी ती का ते कोकाट्यांच्या दुकानाकडे रस्तो जाताना थैसेर बघितलंय. काय हा कोकटेच्या दुकानाकडे? हा अरे आबा ऐक तरी. अरे ए आबा अरे नीट ऐकून तरी घे. ए आबा अरे ए आबा. वच्ची गो वच्ची. अरे असं काय करतोय आबा? अरे मी काल संध्याकाळी बघितलेलं आहे ती का म्हणून आज तुका सांगितलं. आता काय असत तर माका काय माहित पण असतात नीट व्यवस्थित असतात ना. तर 2 मिनिटाला वाटत नव्हता. वच्ची आता घराकडे येत रांधत 2 घास खायत टाका खाऊ घालत 4-2 शिवे असडत भांडत माझ्या वांगडा. काय होणार नाही आता. सगळी जण मागा सोडून गेली. एकटो पडलंय. हे आबा अरे असं बोलू नका. येत ते घरा. तू हिंमत हारू नकोस. हा हे बघ मी काय आणला ते बघ. अरे माधवाची मनी ऑर्डर. हा हे घे मनी ऑर्डर घे. अरे कोणासाठी होय ते पैसे कित्या नको बाका ते. ए असं करू नकोस. हे घे पैसे ठेव. हा आणि हयसर अंगठो लाव. चल हे अंगठो दे लावू. आबा माधवाक शोभाचा काय माहित नाही वाटतं. नाही तिची खुशाली विचारता म्हणून म्हटला. तू लिहून कळवते का? अरे सुशिक्षित असा तो काहीतरी करत पोलिसाक सांगत काहीतरी करू नाहीतर काही ना काहीतरी करत तू कळवतोय का? तू लिहशील पत्र माधवा? मी सांगते. नाही वा थांब साहेबा, मी आता घरात येऊ शकत नाही.
अण्णा दत्ता हा माधवा उडू दे मका. त्यांनी तुझं कार्य घातले नी मी गप्प बसलोय. त्यांच्यामुळे तू गाव सोडून गेलंस, त्या घर सोडून गेलंस, मी गप्प बसलोय. तू गेलास तर तुझा चांगलाच झाला. पण माझा भाऊ माझ्यापासून लांब गेलो तर दुःख वाटलंच ना. पण आता तू हैसर येलस. ह्या दार मी तुझ्यासाठी बंद होऊक द्यायचंय नाही. दत्ता हैसर पण मार. हा माधवा ना जीव घेवा पण असं नको करू. माधवाचं शब्द तुमच्या रागाने तुम्ही घातलास. माधव तुमच्यासाठी मेलो असतात पण आमच्यासाठी नाही. तुम्ही नाती संपवलास तरी आमच्यासाठी ती कायमच राहतील. अशी ही नाती कोणी संपून संपत नाही. या घरात माधवाची जागा तीच असत जी आधी होती. तो आत येणार. जीव घेऊन येचो. अण्णा जे काय करायचंय ना ते माझं करा. जीव घ्यायचाय ना तुम्हाला, माझा जीव घ्या. एकदा मारलंच आहेत मला, आता खरोखरच मारा. जीव घेतल्याने तुम्हाला समाधान मिळणार आहे ना. या घरातल्या सगळ्यांचा जीव घ्या. मग ज्या बाईने निमूटपणे इतकी वर्ष तुमचा संसार सांभाळला तिचा जीव घ्या. आपल्या घरासाठी गड्यासारखा राब राब राबला त्या दत्ताचा जीव घ्या. ज्या मुलीने डोळे झाकून या घरात सून म्हणून प्रवेश केला त्या सरिताचा पण जीव घ्या. स्वतःच्या हाताने ज्या मुलीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं त्या मुलीचाही जीव घ्या. या निरपराध पांडूचा जीव घ्या. घ्या जीव. याने तुम्हाला समाधान मिळणार आहे ना अण्णा नाईक. माधवा घ्या जीव. सगळ्यांचा जीव घ्या. बोला ना अण्णा नाईक. घ्या जीव. खबरदार त्यांच्यावर आवाज चढवलंस तर. पण आहे अरे बापूस असा तुझो. तोंड बंद, एकदम बंद. बोल चुकलंय. बोल बोल चुकलंय. हो हो. चुकलंय होतो. मी माफी मागते. पण त्या घरातून बाहेर काढू नको. तुम्ही शोभा घरात घेतलास, काम दिलास, अबांका पैसे दिलास, सगळं चांगला केलास. मग स्वतःच्याच पोराचा राग किती. मी शब्द देते तुमका. तो तुमच्याशी एक शब्द पण बोलतो नाही. आता येलो ना तसं 4 दिवस रवात आणि जायत. पण आता एवढं येलो आता ते का घरातून बाहेर काढू नको.
पाया पडतंय तुमच्या. आहे माधवा घबरो. चल चल आज चल 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 रे बाबा आज चल. जाओ ना जाओ. अगे तू किती उठतस? बस बस. बसा तुम्ही. दत्ता किती रे उशीर तुका? बाहेर कावली आहे तुझी नुसती. उशीर झाला तर काय? पाणी घेवा. मका सांगा जनावर खय सापडला? माधव भाऊजींच्या खोलीत मी ना साफसफाई करू गेलेलं आहे. अचानक अंगावरच पडला हो. माका वाटला जिता, पण मेलेला जनावर होता. जिता परवडला पण मेल्याला नाही. केवढा होता जनावर? हातभर होतो. काय केलास त्याचा? नेऊन पुरला. फरक किराणा पुरला आता. पुरून पुरून जनावर पुरशीत, पण पिढा सारखी सारखी जमीन उकरून वर येत. काहीतरी घेऊन जाऊ गेला असणार. घेतल्यान आणि जीव सोडल्यान. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः. ओम ओम. हॅलो. नाही नाही तू बोल, मी ऐकतोय. अगं ते ओम, अगं ते मी विधी करत होतो ना, त्यातले मंत्र. नाही नाही अगं हो ऐकून तर, हो ऐकून तर घेशील. हो अगं काय झालं, माझ्या खोलीत साप सापडला. नाही नाही जिवंत नव्हता, मेलेला होता. हा हो. ओम नमः शिवाय. हो नाही अगं तेच वाईट असतं ना. हो म्हणून सगळं सगळं कसं चांगलं व्हावं म्हणून आईने विधी सांगितला होता, तोच करत होतो. हो 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 मला ठाऊक आहे हे असं काही नसतं, पण आता हे सगळं एवढं घडलंय तर मग असू दे ना. हो हो अगं आत्ता कसं येता येईल आता? हो काय? अगं तू येणार इथे? नको नको नको, त्रास करून घेऊ नकोस. हो हो नाही हो. ओम नमः शिवाय. हो ऐकलास ना? अरे रघु काका तुम्ही? साप मेलो म्हणून बोलून आणलंय. अरे तुम्ही सगळे एवढे का घाबरताय? माझं आत्ताच निलिमाशी बोलणं झालं. सापच मेलाय ना. हा अरे त्यांचं आयुष्य तेवढंच असतं. भाऊजींनो घरात सापडला मेलेला जनावर. हा मग तो घरात आला असेल, खोलीत शिरला असेल. आपलं तिथे जाणं येणं नाही, आपल्याला काही पत्ता लागला नसेल. तिथेच तो आधीच मेला असेल आणि आपण उगाचच अर्थाचा अनर्थ करतोय. हो की नाही काका? जग कुठल्या कुठे चाललंय आणि काय हे छाया, आपण हे काय सगळं करतोय? ही सगळी अंधश्रद्धा आहे, ही भोंदूगिरी आहे सगळी. अशा ना बाकीचे लोक कमवतात. काय काका? काय बोलतात तू या? काका नाही म्हणजे तुम्हाला नाही म्हटलं मी आपलं सहज बोलून गेलो जनरल. म्हणजे तशी माणसं असतात, पण तुम्ही तसे नाहीत काका. तुम्हाला यातलं सगळं कळतं, पण हे ते नाही.
पण असू पण शकतं ना. काय असात नसात तर तू बघून घे. नाही 4 बुका काय शिकलस, शिंगा फुटली तू का? वहिनी येतोय मी. काका काका अहो तसं मला ऐकत माधव भाऊजी काय चालला या? अहो तुमका काय कळता याच्यातला? बुका शिकलास, मुंबईत राहलास म्हणून तुमचा ह्याच्यावर विश्वास नसा, पण आमचा विश्वास असा. हो म्हणजे नाही सरिता तसं नाहीये. अरे काय बोलू नको. तुम्ही उद्या उठून मुंबईत जाशाल, आम्ही हैसर राहतो, आमका भुगूचा लागता. दत्ता अरे तू तरी समजव रे हिला. अहो काय समजावणार ते? सांगून ठेवते, आमका त्रास झालो तर मी गप बसणार नाही. अगं हळू. अगं सरिता. अरे दत्ता. अरे आहे. अगं मला खरंच कोणाला दुखवायचं नव्हतं का. मी आपलं बोलून गेलो सहज. हे अगं मला पण खूप भीती वाटते. पण जाऊ दे रे बाबा, आता काय बोला नको. सरिताक मी समजवते. प्लीज समजावं आहे. तोवर मी जरा जाऊन येतो. अरे पण आता काय जातस? आलो. अरे माधव भाऊ, माधव भाऊ, माधव भाऊ काय करतास? माधव भाऊ, माधव भाऊ उठा. माधव भाऊ, माधव भाऊ काय करतास? झोप लिया. हा चला घराकडे झोपा, ऐसर नको. माधव भाऊ चला, माधव भाऊ घराकडे चला. माधव भाऊ उठा. ऐसर जनावर असत, जनावर चावतील. माधव भाऊ, माधव भाऊ पचवतास ना? माका पचवतास ना? हा उघडा डोळे, उघडा. आहे इले ना अजून बघितलास असा करतात हे. तुमच्या समोर सांगितलंय ना आता लवकर येवा म्हणून, अजून येऊक नाही. बघ काय झाला बघ तू. आई आता काय होणार? हा शर्ट घालून गेले असत ना. काय हो पावडर आणि तेल लावून भाऊजींका शोधूक जाणार आहात काय? येतील ना भाऊजी. भाऊजी तसे लय चांगले असत, मोठ्या मनाचे असत. माका माफ करतील, माका समजून घेतील. माझी काळजी त्यांना नक्की कळत. काय हो इतका वेळ खय होतास? अगो शर्ट काय ठेवला असता सापडत नव्हता. याकच शर्ट असा तुमका? पण परत धूक लागणार. माका सांगा, ह्यो विचार करूची ही वेळ असा काय? भावाची काळजी हा की नाही तुमका? आता बघतास काय? जातोय. अहो जातास काय? आता तूच म्हणालस ना माधवाक बघून यावा. अहो नुसतेच काय जातास? बॅटरी घेऊन जावा ना. घे बॅटरी घे. आणि माधव भाऊजी का शोधून झाला ना की सरळ घरात येवा, नाही तर माधव भाऊजी घरात येतील आणि तुम्ही राहशाल बाहेर फिरत. आहे मी जाऊन येते. आहे तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते तुमका. भाऊ, हे पांडू. दत्त भाऊ, हे पांडू
काय करतात ताई सर? दत्ता भाऊ ऐसर येवा ऐसर येवा माधव भाऊ झोपले असत. हे माधवा हे बघा झोपले. चला माधव भाऊ घराकडे. हे माधवा माधवा हे माधवा माधवा अरे डोळे उघड माधवा माधवा ए माधवा अरे माधव भाऊ उठा. सर कसं येलो माधव भाऊ माधव बाहेर गेलो हा तर परत येऊक नाही. त्याच्याकडसून काय अपराध झालो असतात तर पायाखाली घालून घे आणि ते का घराची वाट दाखव रे बाबा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आई तुम्ही जावा, पडा थोडा वेळ. गो हे का असा सोडून खाय जाऊ मी. अहो आम्ही हसव ना. तू पड जा. तू का आरामाची गरज हा. आहे मी आराम करीन, पण माधव भाऊजी शुद्धीवर येले ना की तुम्ही कित्याक त्रास करून घेतास. उद्या सकाळी पण त्यांची काळजी घेऊ होईना. हे तुझा आम्ही दोघं थांबतो. तुम्ही सांगा आणि ती काय ऐकणार यातली असा की काय? कशी ऐकणार नाही आहे. माधवाक जा गेली की मी उठवते तुका. अरे पण होय दत्ता बरोबर सांगता. अगो चल उठ बघूया. मी येतोय वांगडात तुझ्या. नाहीतर ना तू निजसच नाही. तुझं काय भरोसा नाही. उठ चल चल. सरिता तू पण जा. नको, तू सगळी जण जागा राहून काय करणार. मी रवतोय तुमच्या वांगडा. बरा मी काय म्हणत होतोय, रघु काकाने जो उपाय सांगितलो ना तो केलो असतो ना तर सगळा नीट झाला असता. पण उपाय सूर्य उगूच्या आधी करूचा हा. तवसरे शुद्धीवर तर युग होयो. अहो पण रघु काका म्हणत होते की अंगारो पाण्यात घालून त्यांना भरवत राहू खवा. होय थांबा, मी अंगारो पाण्यात घालून आणते. चमचो चमचो भरवा. आहे रात बघलस नाही किती झाली हा. जागत राहतलस काय अशीस तू. पड बघे तू. अगो कसं डोळं लागत. 4 दिवसांसाठी माधव येलो हा आणि या काय झाला. आधी ते का घरात मेलेलो साप सापडता, मग जनावर चावता. पोरान घरात पाऊल टाकल्यापासून या असा होता. देव तरी कसली परीक्षा बघता काय माहित गो. या बघ त्याची काळजी करू नको. माधवाक बरा वाटत आणि तसा पण विष त्याच्या सगळ्या अंगभर नाही पसरा का. पोराच्या मागे काय लागाक नको गो. तैचर त्याची पायल पोटुशी असा. आहे तिचा पण सगळा व्यवस्थित होय. माधवाक पण बरा वाटत. पण तू जर अशी जागत राहलस ना तर तुका काहीतरी होय. तू पड बघे आहे सर आणि डोळे मिटन घे. अजिबात उघडा नको. मी जागे असे. हा माधवाक सू दिली काय मग मी तुका उठवते. माधवा ए माधवा
काय झालं रे या हा शुद्धी होते रे बाबा शुद्धी होते माधवा अहो ये घेवा. फोन वाजता ना काय असा खिशात असत बघा. काय हो कुणाचा असा फोन? इंग्लिश मध्ये हा काहीतरी पण उचला तरी. बहिणीचा असत तर त्यांच्यापासून आता काय लपवणार? तसं नाही गो ते पोटूशी असत ते असं काय ऐकलं नाही तर त्रास करून घेतील ते. होय पण त्यांका पण खरा काय तर कळू हवा ना. उद्या सकाळपर्यंत बघू नाही तुम्हीच फोन करून सांगेन. घ्या अण्णा, तुम्हाला घरी जायला उशीर होतोय. आणि मी जर का आज हैसरच राहायचं म्हटलंय तर थांबा किंवा जा म्हणण्याचा अधिकार आहे का मला? तुम्ही तेच करणं जे तुमच्या मनात आहे. मग मी आज हैसरच माझ्या मनान राहणार असं. बरं आलेच मी.